सदाभाऊ खोतांची चुकीच्या कार्यपद्धतीमुळेच त्यांची हकालपट्टी झाली अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। तसंच सदाभाऊंच्या हकालपट्टीमुळे संघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले आहेत। सदाभाऊ खोतांनी स्वतःचा समृद्ध मार्ग निर्माण केला होता। त्यांना मंत्रिपदाचे हाव सोडत नाही आणि संघटनेच्या प्रति त्यांची निष्ठा नसल्याचा जो निर्णय घेतला तर त्याशी तुम्ही कितपत सहमत? समितीच्या सदस्यांची माझी अजून भेट झालेली नाही। त्यांनी नेमकं त्यांचा अहवाल काय दिलेला आहे तुम्हाला माहिती नाही, परंतु त्यांनी सखोल चौकशी करून जर निष्कर्ष काढले असतील तर ते प्रकरण गंभीर आहेच आणि अशाच पद्धतीच्या तक्रारी आल्या होत्या, म्हणून ही समिती कार्यकारिणीने गठीत केली होती। सदाभाऊ खोत यांच्यावरती नैतिकतेच्या मुद्द्याला धरून पण आरोप केले झाले। समितीनं पण हाही मुद्दा उपस्थित केला, विधानसभेत हा मुद्दा उपस्थित होता, त्याकडे कसे पाहताय? सार्वजनिक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना ही नैतिकता, तत्वनिष्ठा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचं पाठबळ याच्यावर उभी आहे आणि कोण किती मोठा याच्यापेक्षा ह्या गोष्टीशी तडजोड आम्ही कदापि करणार नाही, केलेले नाही आहे। त्यामुळं आम्ही निर्णय घेत असताना सुद्धा सखोल एखाद्या कार्यकर्त्यावर अन्यायसुद्धा होऊ नये म्हणून एक समिती नेमली। समितीनं पूर्णवेळ सगळ्यांच्याकडून चौकशी केली आणि मग तो निर्णय काय झालेला आहे। सदाभाऊ खोत एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूक मैदानी तोप समजली जाते, त्यांची पोकळी आता जाणवणार नाही काय? निश्चितच एक 20-25 वर्ष काम केलेला कार्यकर्ता संघटनेत असेल तर पोकळी जाणवणारच, पण याचा अर्थ कुणी कसंही वागलं पाहिजे असंही करून चालणार नाही, कारण संघटना ही शिस्तीवर उभी असते आणि त्या शिस्तीला कुठे बाधा येता कामा नये। संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सदाभाऊ मंत्रिमंडळात होते, आता संघटना दुसरा प्रतिनिधी देणार का सदाभाऊ आहे त्याच पद्धतीने कंटिन्यू राहणार? या संदर्भामध्ये लवकरच आमची राज्य कार्यकारिणीची बैठक होईल, कारण हा कार्यकारिणीच्या अखत्यारीतला विषय आहे आणि तोपर्यंत सगळ्या घटनांचं विश्लेषण करून येत्या 8-10 दिवसामध्ये त्याच्याबद्दल आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू। तुम्ही सत्तेत राहणार आहे का सत्ता सोडणार आहे? खरं तर सत्ता उपभोगणं किंवा सत्तेत सहभागी होणं हा स्वाभिमानीचा कधीच उद्देश नव्हता। शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गाला लावणं किंवा शेतकरी चळवळ मजबूत करणं या उद्देशानं काही वेळा आम्ही राजकारण करतो किंवा राजकारणात आम्हाला शेतकऱ्यांचा एक दबाव गट म्हणून कार्य करायचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या आमच्या डोळ्यासमोर आहे ती शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती म्हणजे 7/12 कोरा आणि पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नये म्हणून त्याला स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाचे 1.5 हमी भाव, हे दोनच मुद्दे आमच्यासमोर आता आहेत। त्याच्यापेक्षा बाकी सगळे मुद्दे आम्हाला गौण आहेत। कॅमेरामन संदीप पाटील सर, ज्ञानेश्वर साळुंखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।